बोला संगम वैयक्तिक पहिला आरंभ प्रारंभ शुभारंभाचा भेट षटक घेऊन संगम पहिलं षटक सामना 3 षटकांचा असेल. खराब चेंडूचा इशारा. स्ट्राईकला योगेश नॉन स्ट्राईकला फलंदाज सक्षम. मित्र पुढे चेंडू संगमाचा सुरेख चेंडू आणि एक धाव मात्र मिळाले. एका धावने धावसंख्येवर धावसंख्या जाऊन पोहोचले 2 या धावसंख्येवरती 3. पुढे चेंडू खराब चेंडूचा इशारा. एक धाव मिळाले. धावसंख्या झाले 4. स्ट्राईकला योगेश सुरेख चेंडू चेंडू काय समजत नाही. चेंडू जातो निर्धाव. सुरेख चेंडू सुनील देवरकर आपण व्यासपीठावरती यायचंय. खराब चेंडू 1+1 अशा या 2 धावांनी धावसंख्येवर पोहोचले 6 या धावसंख्येवरती. पहिलं षटक संघ याचा प्रगतीपथावर. योगेश नॉन स्ट्राईकला सक्षम. पुढे चेंडू संगम्याचा सुरेख चेंडू एक धाव मात्र मिळाले. एका धावने धावसंख्येवर धावसंख्या जाऊन पोहोचले 7 या धावसंख्येवरती. आणि इथे मात्र त्रिफळाची बाद झाला योगेश. आणि पाहूया योगेशची जागा घेण्यासाठी आलाय नवीन फलंदाज आर्यन. या ठिकाणी पहिल्या षटकाची समाप्ती झाली. पहिल्या षटकातील संघाची धावसंख्या झाली 1-7. या ठिकाणी विनायक पाली यांचं आगमन झाले मंडळाच्या वतीने. त्याचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. त्यांनी व्यासपीठावरती यायचंय. पुढे चेंडू वैयक्तिक पहिलं संघातर्फे दुसरं षटक घेऊन पाहूया कोणता गोलंदाज येतोय. बॉलर साई. खराब चेंडूचा इशारा. पंचांच्या उजव्या बाजूने मारा करण्यासाठी तयार गोलंदाज साई. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले. इतकंच सुंदर क्षेत्ररक्षण दोन्ही संघाकडून पाहायला मिळतंय. मात्र एक धाव एका धावेने धावसंख्येवर धावसंख्या पोहोचले 9 या धावसंख्येवरती. पुढील चेंडू सायल्याचा आणि इथे मात्र फलंदाज बाद. जोडी मैदानात. पुढे चेंडू इथे मात्र सुरेख गोलंदाजी सुरेख क्षेत्ररक्षण. धाव मात्र मिळत नाहीये. चेंडू जातोय निर्धाव. आणि इथे मात्र 4 धावा. या ठिकाणी षटक समाप्ती झाले. धावसंख्या झाले 13. इथे मात्र एक धाव पूर्ण झाले. वैयक्तिक पहिल्या संघातर्फे तिसरं शेवटचं अंतिम षटक घेऊन आले गोलंदाज वाजिद. इथे मात्र सुरेख क्षेत्ररक्षण.
क्षेत्ररक्षण चेंडू काय समजत नाही चेंडू जातो निर्धाव धावसंख्या 14 इथे मात्र रन ऑफ स्वरूपात बाद 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय 3 षटकाखेरीज संघाची धावसंख्या झाली पंचांच्या उजव्या बाजूने मारा करण्यासाठी तयार समोर फलंदाज आहे संघ नॉन स्ट्राईकला पुढे चेंडू खराब चेंडू तितकाच प्रहार केलाय आणि इथे मात्र 4 धावा धावसंख्या झाले 4 पुढे चेंडू धावसंख्या इकडे पुढे सरकले धावसंख्या झाले 5 इथे मात्र छत्रपतींचा छावा मारतो 4 धावा आणि 4 धावाने धावसंख्येत भर धावसंख्या झाली 10 पुन्हा एकदा खरा चेंडू धावसंख्या जाऊन पोहोचले 11 विजयासाठी फक्त 4 धावांची गरज आणि इथे मात्र प्रहार केला चेंडू गेलाय 4 धावांसाठी आणि इथे मात्र गोविंद संघ विजय झाला विजय संघाच्या मंडळाच्या वतीने हार्दिक अभिनंदन पराजित संघाचे देखील मंडळाच्या वतीने